नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर देशमुख वैजनाथ, रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ॲनिमल हजबंड्री पशुसंवर्धन खात्यामधून मी रिटायर झालो. रिटायरमेंटनंतर काही मी छंद जोपासले आहेत. त्या छंदांच्याबद्दल मी आणि माझी मिसेस आपल्याला माहिती देणार आहोत. कृपया आपण माहिती ऐकावी आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं. ही माझी मिसेस. नमस्कार, मी अलका वैजनाथ देशमुख. काय बनवलं तू? मी हे सगळं विणकाम, क्रोशेचं विणकाम बनवलेलं आहे. मला याचा आवड आहे आणि मी सतत हे करत राहते. आता हिनं जे बनवलेल्या वस्तू हे वेगवेगळ्या कलरची लोकर जिथं कुठं बाजारात मिळेल त्या ठिकाणी आम्ही जाऊन आणतो आणि ह्या लोकरीपासून हे असे छोटे छोटे रुमाल, हळदी कुंकाला वगैरे महिला जे जातात ना त्यांच्यासाठी हे परडीवर झाकण्यासाठी हे रुमाल असे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल बनवलेले आहेत. आणि रुमालाचे प्रकार हे वेगवेगळे आपल्याला आता डिझाईनमध्ये दिसतील. हे जे आहे हे बदकाचा आकार लोकरीमधून बनवलेला आहे. हा जो आहे हा ज्याला आपण पाचो म्हणतो, हा सुद्धा अलकाने बनवलेला आहे. हे सगळे रुमालचे प्रकार. त्यानंतर विशेष म्हणजे आता थंडीच्या दिवसामध्ये टोप्या ह्या प्रत्येकाला लागतात आणि हे ज्याला आपण पूर्वी माकड टोपी म्हणायचो, तर ह्या टोपीची आता हे सध्या ही बनवते. असे ह्या 2-3 प्रकारचे टोप्या आहेत. आपल्याला पाहिजे त्या लोकरीचे किंवा त्या नमुन्याच्या वस्तू ही बनवू शकेल. तर जर आपली इच्छा असेल तर आपण जरूर संपर्क करा आमच्याशी. हे वेगवेगळं हे लहान मुलांचा हा जॅकेट, ही टोपी, ही सुद्धा टोपीच आहे आणि ही सुद्धा टोपीच आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे खरं म्हणजे हे आम्ही आमच्या नातवांसाठी बनवलेलं आहे. विशेष म्हणजे खास रुखवतावर वगैरे जे आहे ना ते गणपती वगैरे लागतात आपल्याला, तर हे लोकरीचा गणपती हेनं बनवलेला आहे. असे हे 2 गणपती या ठिकाणी बनवलेले आपल्याला दिसतील. वेगवेगळ्या प्रकारचे रोकर वापरून हे कामकाज ती करते. शिवाय ही जे फुलं आहेत ही फुलं लोकरीपासूनच बनवली आहेत. शिल्लक लोकर जी असते ते शिल्लक लोकरीचा उपयोग ही अशा छोट्या छोट्या वस्तू बनवण्यासाठी ही करते. त्यामुळं कुठेही काही वस्तू वाया जात नाहीत आणि तेवढीच आपली बचतसुद्धा होते. हे सुद्धा एक मोठ्या साईजचं हे जॅकेट बनवलेलं आहे. हा मुलींसाठी फ्रॉक, लहान लहान मुलं ज्यांना आपण बारशाच्या वेळी वगैरे आपण गिफ्ट करू शकतो. तर ह्या अशा प्रकारच्या वस्तू हे बनवलेल्या आहेत. जर ह्या वस्तू आपल्याला आवडल्या असतील तर आपण जरूर आम्हाला कॉमेंट द्या आणि ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा. खाली मी माझा नंबर देतो आहे आणि पाहिजे त्या नमुन्यामध्ये पाहिजे अशा प्रकारच्या वस्तू आम्ही बनवून देण्याचा प्रयत्न करू. आम्ही तसं पाहिलं तर आम्ही प्रोफेशनल नाही आहेत, केवळ हौशेकरता हे करतो आहोत. पण ज्यांना कोणाला आवड आहे त्यांच्यासाठी आम्ही सेवेसाठी सदैव तयार आहोत. नमस्कार.